गुड मॉर्निंग गाईज. लिटरली 11:15 झालेले आहेत आणि आम्ही 11:15 वाजता उठलेलो आहे. ते पण आमच्या कामाला काकूने बेल वाजवली म्हणून. नाहीतर आम्ही असंच सुट्टीच्या दिवशी मस्त वाटतं, नुसतं असंच पडून राहायला. झोप तरी नसते पण असंच पडून राहायला छान वाटतं. लिटरली हा मुलगा 9 वाजता उठून रील स्क्रोल करत बसला होता. ह्याचा मोबाईल काढून घेतला आणि मी झोप म्हटल्यानंतर हा झोपलाय. पण हे तुमच्याबरोबर पण होतं का गाईज? म्हणजे सुट्टीच्या दिवशी आपल्याला एवढ्या लवकर जाग येऊन जाते आणि वीकडेजला भाई काय कुठली झोप येत असते काय माहीत नाही. एनिवेज हे पित आहे जिरा वॉटर. म्हणजे काहीतरी लागतं म्हणजे सकाळी पिण्यासाठी बिफोर माय कॉफी. आणि मी पहिला चहा पिऊन घेतलेला आहे कारण मी कामला काकून चहा केला होता, त्यांच्याबरोबर चहा पिऊन झालेला आहे माझा. मी परत हे पित आहे आणि त्याच्यानंतर मी कॉफी पिणार आहे. तू असं का करतोय रे? करू हां. आजच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग बनवण्याचं रिझन मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. आम्ही घेतलेली आहे न्यू कार. आधी कोणती कार आहे तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल. आणि येस, आम्ही ही कार ऑब्व्हियसली आमच्या फॅमिली वगैरे बरोबरच घ्यायला जाणार. म्हणजे आमची डिलेवरी उद्या आहे. आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे आणि ही डिलेवरी काही वाकड साईडवरून आहे. तर आम्ही आज वाकडला चाललेलो आहोत मोना दीदीकडे आणि तिथून मग आम्ही उद्या कार घ्यायला जाऊ. आणि कार कोणती घेतलेली आहे बघायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चलो, आज भरपूर कामं आहेत ती पहिला आम्ही करू. नाही, मला म्हणतोस ना तू माझ्या लक्षात राहत नाहीत गोष्टी वगैरे. तुला तर काल नोटमध्ये दिलं होतं ना मी सगळे धर. हे असं टाकलंय मी हाफ तरी आणायचं करून यार. का असं खायला काय प्रॉब्लेम मला आहे नाही तुला? खायचं यार असं इथे बसून. मला असं बसून नीट मला माझ्या पेट मध्ये बसून खायचं मग ठीक होतं. आहे, असं सांग ना, मग वेगळं करते मी. तुला माझ्या बरोबर नाही खायचंय ना, सरळ सांग. नाही, आता मला वेगळंच खायचंय माझ्या प्लेटमध्ये. आता मला तुझ्या प्लेटमध्ये खायचंच नाहीये. दे मला इथं सेपरेट करून. हसू नकोस, मला नाही खायचं तुझ्या बरोबर आता. दे माझं सेपरेट करून मला. ओव्हर ऍक्टिंग. तुला तर माझ्या बरोबर शेअर पण नाही करायचं यार एका प्लेटमध्ये. नाही करायचं. ठीक आहे, दे परत येशील माझ्याकडे मग तुला सांगतो मी. महेश बनवत आहे कॉफी. हे जर माझा हाय. हा नाही, माझा हाय. माझा हा कप असतो. नाही, माझा हाय आहे. मला आता हा पाहिजे. मिचिक करू नकोस, समजलं का? आम्ही फटाफट कॉफी पिऊन, आमची भरपूर कामं पेंडिंग आहे तर कॉफी पिऊन आम्ही ते करू. काय मी रिसेंटली आहे ना मुसाफिर कॅफे जी सिरीज आहे नेटफ्लिक्सवरची ती बघायला लागले आणि काय भाई साहब मला तर आवडलेली आहे. शूज वाले भैया वो शूज करके रखना, ये मेरा चप्पल भी करके रखना. 2000 रुपये लगेगा मैडम. 2000. क्या? 2000. चल 2000. ये भी करके रखना, ये भी. मेरे सांबा किधर है? हाँ, हे 7 वाजता आहेत. मी सांबा यूज करून ठेवलेत यार. भैया ज्यादा मत बोलो, जितना काम हमने आपको बताया उतना ही काम करना. मॅडम या पैसे भी नहीं दे रहे हो, सुना भी रहे हो. यार बेबी, माझे सांबा कुठे आहेत? अच्छा इथे मी ठेवलेत तरी पॅक करून. बट मला असं वाटतंय की हे एकदा चेक कर यार, मी घालून ठेवलेत यार बेबी. मग घालून ठेवायचे असतात का? मी असं ठेवतो का? तेरा काम है ना साफ करने का. साफ होते तुझे तो थोड़े देर तो साफ करू. ठीक है, चलेगा. भैया पैसा नहीं मिलेगा, खाने का मिलेगा बस. चलेगा मैडम. मी चालले आंघोळीला. अच्छे से क्लीन करो भैया, वो बाथरूम भी क्लीन करना. मी हेअर वॉश केलेला आहे काल, कारण महेशने मला काल चंपी करून दिली होती. लिटरली तो असं मम्मीसारखा तेल लावतो एकदम भरभरून हे आहे. आणि अजून लंचचा काही सीन नाही आहे. आणि मी हे सिरम यूज करते लाईक पास्ट 4 इयर्सपासून. मला हे लोरियलचं सिरमच खूप जास्त आवडतं. इफ यू वॉन्ट लिंक लेट मी नो. ओके, सो लंचचा सीन आहे धपाटे आणि चिकन. हे कालच चिकन आम्ही केलं होतं. ह्याला मी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. मी याला ॲज इट इज 15 मिनटं एअर फ्राय करणार आहे. अँड मी बनवत आहे धपाटे. फर्स्ट टाइम बनवत आहे मी घरी. तर मी यूट्यूब करून हा डो वगैरे सगळ्यात पहिला प्रिपेअर करून ठेवला होता. आता जस्ट मला ते जे काय असं असतं हाताने बनवायचे आहे. आणि महेश, हे एअर फ्राय जर असं प्रीहीट करावं लागतं का?
हा आणि गाईज मी हे यूज करते कारण मी नोटीस केलं होतं जेव्हा पण मी याच्यामध्ये चिकन वगैरे बनवतं नेहमी मला हे पूर्ण धुवावं लागत होतं. म्हणून मी हे मिशोवरून सिलिकॉनचे ट्रे ऑर्डर केले 2 आणि ह्याच्यामध्ये मी म्हणजे नेहमी बनवते सो मला हे नेहमी वॉश करावं लागत नाही. मी फक्त हे वॉशला टाकते. खूप कन्व्हिनियंट आहे गाईज. तुम्हाला ह्या सगळ्या लिंक्स पाहिजे असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे किचन इसेन्शियल्स. त्याच्यामध्ये तुम्हाला मी लिंक्स देईन. हे मी प्रीहीट करणार आहे फॉर 2 मिनिट्स. ओके हे प्रीहीट झालेलं आहे. ओके ह्या चिकनच्या मॅरिनेशनमध्ये मी टाकलेला आहे लॉट्स ऑफ कढीपत्ता हां आणि एक चिकन 65चा मसाला हा प्रीहीट केलेला आहे आणि मी हे ठेवत आहे 180 डिग्री सेल्सिअसवरती 18 मिनिट. काय म्हणतात पोळपाटला वाईट रुमाल लावलेला आहे. मला माहित नाही मी हे कसं बनणार आहे काय बनणार आहे बट मेरा पती खा लेगा मुझे पता है. बेबी यार हाय गाईज. बेबी ये छान नाही जातो खाना खाणार आहे मी तरी पण खाणार मी. है ना बेबी. केले ऑइल स्प्रे जास्त करायला त्याच्यामध्ये भाई म्हणजे हे बनतंय तरी पण या रुमालवरून निघेलणार आहे महेश. मला ही भीती वाटायला लागली. आता मी हे टाकणार. तू आता बघ जर तुला अशी मस्ती करायची असेल ना मी हे टाकणार आता तू देख बेटा. ह्याला असे मी 4 होल केलेले आहे आणि ह्याच्यावरती मी लावणार आहे तेल. स्प्रे करेन. काय दिस बॉटल इज लिटरली सेवियर. तुम्हाला खूप कमी तेल खायचं असेल ना म्हणजे लिटरली आम्ही फिश फ्रायमध्ये पण ह्या बॉटल स्प्रे करतो. चिकन वगैरे आम्ही चिकन 65 तुम्ही कधी ऐकले का एअर फ्रायरमध्ये. आम्ही कधी चिकन 65 हे फ्राय नाही केलेलं फुल डीप फ्राय नाही केलेलं आणि इट टेस्ट सेम एक्झॅक्टली जसं तुम्ही एअर फ्राय सॉरी ह्याचे तुम्ही डीप फ्राय करता तसं. त्यामुळे तुमच्याकडे ही ऑइल स्प्रेवाली बॉटल असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर. अब आएगा मजा. अँड फर्स्ट अटेम्प्ट इज सक्सेसफुल. ये काय सुगरण आहे मी सुगरण. थोड़ा सा पराठा मेरा गंड गया है दिखाते हूँ. बघा चिटकला होता कारण मी असं तेल नाही लावलेलं. इट्स फाईन म्हणजे थोडासा टेढा मेढा झाला तर कारण तो ॲट द एंड पोटातच जाणार आहे. बट मी जास्त ऑइल नाही लावणार आहे. मेरे पास कौन है मेरे पास पती है महेश अहिरे जो कुछ भी खा लेता है जो भी बना रहे. मी बाकीचे पण फटाफट बनवून घेते कारण मला 2 ब्रँडचे शूट करायचे आहेत मेकअप करायचा आहे आणि आम्हाला 5 वाजता वाकडला जायचं आहे. तर बाय फटाफट बनवते. धपाटे झालेले आहेत आणि महेशने ऑलरेडी टेस्ट केलेला आहे. स्पून ड्रॉप हे मी खाणार आहे ग्रीक योगर्ट बरोबर बिकॉज ह्या धपाट्यामध्ये आज सच काही प्रोटीन नाही आहे. साईडला चिकन आहे आणि ग्रीक योगर्ट. ठीक आहे ॲज सच असं एकदम स्ट्रिक्ट डाएट वगैरे नाही करत पण वी मेक शुअर की आमच्या ज्या प्लेटमध्ये ॲटलिस्ट प्रोटीन म्हणजे प्रोटीन पाहिजेच पाहिजे. So this is what our plates are looks like. Protein, carbs and yummy food as well. एकदा तुम्हाला सगळं दाखवतो. ओके तर मी आता करणार आहे मेकअप. मला 2 ब्रँडचे शूट करायचे आहेत आणि दोघांनाही मी उद्याची कमिटमेंट दिलेली आहे. बिकॉज मी म्हणजे माझा लास्ट वीकचाच प्लॅन होता बट त्याच्यामध्ये माझं कोल्हापूरला ट्रॅव्हल फ्रेंड्स बरोबर महाबळेश्वर तर त्या टाईममध्ये वॉज नॉट एबल टू शूट. तर मी त्यांना सांगितलं लेट्स सी कोणता एडिटिंग इझी असेल त्यांना मी डिलिव्हर करेन. अँड ऑल्सो मी जेव्हा पण मेकअप करायचा असतो मला ही हायफेनची सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर यूज करते कारण माझ्याकडे जी सनस्क्रीन आहे दॅट इज सिलिकॉन बेस्ड तर त्याच्यावरतीचा मला लाईट होतो मेकअप. डोंट प्रिफर दिस सनस्क्रीन. म्हणजे मला असं स्किन केअरवरती जर सनस्क्रीन लावून त्याच्यावरती काहीच लावायचं नसेल तर आय वुड नॉट रेकमेंड दिस. बट येस तुम्हाला मेकअप करायचा असेल आणि सनस्क्रीन अवॉइड नसेल करायची तर ही यूज करू शकता कारण ही थोडीशी अशी ऑइली आहे तर मला वाटतं छान स्किन प्रेप होते आणि त्याच्यामध्ये मेकअप जास्त वेळ राहतो. मी फटाफट मेकअप करते आणि तुम्हाला हे पण दाखवते प्रोडक्ट्स काय आहेत आणि कोणत्या ब्रँडचे आहेत.
की सो माय मेकअप इज डन. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मला 2 ब्रँडची शूट करायचे आहे. सो फर्स्ट इज दिस ब्युटिफुल साडी फ्रॉम भैरवी वस्त्रम. आय जस्ट लव्ह इट. म्हणजे मला कलर पण खूप छान आहे, कॉटन आहे. आणि येस, माझ्याकडे ब्लाऊज स्टिच नव्हता, ऑर्डर केलाय सुता ब्रँडचा, तो पण मी तुम्हाला दाखवते. ऑल्सो दिस पार्सल इज कम फ्रॉम सावी अँड को. ह्याच्यामध्ये कुर्ती आणि महेशसाठी पण काहीतरी आहे. आय शुड नॉट ओपन लाईक दिस बट आय डोंट हॅव ऑप्शन. दिस इज सो इरिटेटिंग. को जेव्हा ब्रँड बरोबर फर्स्ट टाइम माझं डिस्कशन झालं होतं त्यावेळी वी डिसाइडेड की मी एक म्हणजे माझा व्हिडिओ असेल, माझ्यासाठी प्रोडक्ट येईल. बट नंतर त्यांनी माझा अकाउंट आय थिंक जास्त एक्सप्लोर केल्यानंतर त्यांना समजलं असेल की म्हणजे कपलचे व्हिडिओ पण बनवते. सो दे रिक्वेस्टेड मी की महेशसाठी पण पाठवू का, म्हणजे दोघांचा काहीतरी करणार का. आणि बिचारा इसमें भी फंस गया. मैंने येस बोल दिया ब्रांड को, भेज दो. फ्री में कपड़े तो मिल रहे हैं ना उसको. ओ माय गॉड, ॲक्च्युली पॅकेजिंग इज सो गुड. गाईज मला ही कुर्ती भेटलेली आहे. जस्ट लुक ॲट द क्वालिटी. इट कम्स विथ पॅड अँड येस, पाठीमागं असं बॅकलेस आहे. लेट सी ही कशी दिसते माझ्यावरती. गाईज मी कुर्तीचा प्लॅन ड्रॉप केलेला आहे बिकॉज ती थोडीशी मला मोठ्या साईजला आलेली आहे. हा ब्लाऊज मी ऑर्डर केलेले आहे मिंत्रावरून सुता ब्रँडचा. आणि मला क्वालिटी वगैरे खूप जास्त आवडली. गाईज तुम्हाला साडी दाखवते. आय जस्ट लव्ह इट. चला मी रेस्ट व्हिडिओ शूट करते. मी काजळ पण लावलं. यार माझा हा डोळा एवढा लाल का होतोय. ओह फक, किती जास्त होतोय. शूट झालेला आहे आणि फटाफट साडी काढणार आहे. आय एम प्लॅनिंग की उद्या नवीन गाडी घ्यायला जाताना पण मी हेच साडी वगैरे घालेन. आणि आता फटाफट बॅग भरतो आणि आम्हाला जायचं आहे वाकडला. ओके, तो आम्हाला बाहेर पडायला खूप लेट झाला. म्हणजे एक 30 मिनिट्समध्ये पोहोचून जाऊ. आय एम एक्सायटेड टू मीट चेरी, कारण मी खूप दिवसानंतर भेटते तिला. मी लास्ट कधी भेटले होते रे चेरीला? हां, 3 to 4 weeks अगो. तर आय एम एक्सायटेड. आणि हा वाला शर्ट आहे जो महेशला कोलॅबमध्ये भेटलेला आहे तो. आणि सिरियसली मी जो मेकअप वगैरे केला होता शूटसाठी मी तशीच चालले आणि मी घरातले कपडे घालून चालले. गाईज मी कधीच वाकडवरून येताना आणि वाकडला जाताना असं प्रॉपर रेडी होऊन जात नाही. नेहमी अशी घरातल्या कपड्यांवर जाते. म्हणजे इथून कारमध्ये बसते तिथे उतरायचे डायरेक्ट घरातच. त्यामुळे मी कधीच असे नॉर्मली घरातले नाईट सूट वगैरे अशीच जात असते मी तिकडे. बाई इधर का घर उधर का घर, घर घर. ओळखे ना तुला माहिती. अशी अशी बघते, अशी अशी खालीवर. चेरू टाकलू. चेरू, ए चेरू अशी खेळाले. मी कोण आहे चेरू, मी कोण आहे. आणि मम्मीने आणि मोना दीदीने बनवलेली आहे बिर्याणी. मामी होता पाऊस आला मोठा, लहान माझी भावली तिची मोठी शावली, गारे डोळे फिरते. कुठे आलं तू आश्रम घ्यायला? आम्ही पण एकटी अशी खाली पण नाही. नको बाबा. ही आहे आमची कार. सो मध्येच हा व्हिडिओ येण्याचं रिझन इज की आम्ही रात्री वाकडला पोहोचलो. जेवण वगैरे केल्यानंतर सकाळी मी काही शूट केलं होतं, म्हणजे थोडेसे व्हिडिओज घेतले होते. आम्ही रेडी होऊन शोरूमला जाण्याचे. कारमधले होते, फॅमिलीचे होते. बट अनफॉर्च्युनेटली ते सगळे व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेले आहेत. काय कसे भगवान जाणे. बट येस, मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की मी आणि महेशने, मी पहिला काय बोलले होते, मी आणि महेशने कार घेतलेली आहे. व थिंग वॉज की मी आणि महेशने नाही, मोना दीदी आणि जिजूने घेतलेली आहे कार. आणि तुम्ही माझे व्हिडिओज आणि स्टोरीज पहिला बघितले असेल तर तुम्हाला माहीतच आहे त्यांनी घेतलेली आहे. तर येस, तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाले होते म्हणून हा व्हिडिओ मी टाकत आहे की नेक्स्ट व्हिडिओ मी कंटिन्यू करते. म्हणजे आम्ही शोरूममध्ये पोहोचलो, तिथून आम्ही काय फन केला, पूजा केली आणि आम्ही लंचला वगैरे गेलो. तर हा व्हिडिओ तिथूनच कंटिन्यू होतो शोरूमपासून. तर बघा. काय जस्ट लुक ॲट दिस भाई साहब. हा हार त्यांनी दिला होता, आम्ही काढतोय आणि हा लावतोय जो आम्ही घेऊन आलोय. माझ्या नवऱ्याकडून इन्स्पेक्शन चालू आहे गाडीचं. काका चेरू म्हणणार क्या ये लोग सबके सामने मेरे कपड़े चेंज कर रहे हैं. चेरू, अरे हा चेरूचा ड्रेस आहे.
मम्मा आणि चेरूने मॅचिंग केलेलं आहे. फक्त रडायला नको यार ती. चेरू 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 चेरू. पुन्हा एक क्वेश्चन ना, तुमची गाडी आमची गाडी आहे की नाही? तुमची चेरी आमची आहे की नाही? हा ना. मग आम्हाला कशाला बेबी पाहिजे मम्मी? हा, हे पण बेबी आमचंच आहे ना, हा ना. मग आपल्याला बेबी नाही करायला लागत ना, चालेल ना मम्मी? चेरू गुड्डा गुड्ड गुड्ड गुड्ड. नंतर कळेल काय झालं. आमचा पहिला टेक चांगला आलेला नाहीये म्हणून परत आम्ही रिटेक घेत आहोत. गाईज मला हा हार खूप आवडलाय. कसला ब्रिटॅनी जीजूंची चॉईस आहे आमच्या. मुझे कभी कभी लगता है मैं कैसी बहू हूँ. ये सब लोग अपने आप सब कुछ कर लेते हैं. ये मेरे को कुछ बताते ही नहीं, सब कुछ अपने आप ही कर लेते हैं. मम्मीनं माझ्यावरती विश्वासच नसेल की ये लड़की कुछ ढंग से नहीं करती है. हा ना मम्मी. त्याच्यापेक्षा त्याशी तुम्ही म्हणत असणार गप्प माझं मीच करून घेतो. ही काय तर कांड करणार परत. चिरी कोणी दिला तुला चॉकलेट? मेरे पास है पेड़े. काय काय खाने का रखती है अपनी ये पूजा वगैरह का नहीं रखती क्या? बस खाने का. बस. फक्त ओवाळ आता. चकला चूर कर दिया. काय केलं पप्पानी? काय काय करायची? आतली पूजा अच्छा अच्छा ओके. एक तास काउंट का म्हणतात. ये मस्त आले मस्त आले. बस मागे पुढे ठेवली. हा ए काय म्हणजे हे लोक मला एवढे म्हणायला लागले तर मी काढून घेते फोटो. यात एक स्वीट मुमेंट सांगायला आवडेल मला. जिजूने लिटरली ही कार चेरीसाठी घेतलेली आहे. त्यांना कार पण येत नव्हती. त्यांनी लास्ट 2 महिन्यामध्ये शिकून वगैरे प्रॉपर ट्रेनिंग घेऊन आता फायनली त्यांनी कार घेतलेली आहे, ती पण फक्त चेरीसाठी. हाऊ स्वीट ना. फक्त चेरीला नको त्रास व्हायला. सगळं त्यांना थोडीशी अशी समजवतात कारण जिजूंना थोडीशी एन्झायटी होते, नर्वस पण आहेत ते. आय थिंक प्लॅन ड्रॉप झालेला आहे आणि जिजू साईडला बसणार तर महेश चालवणार आहे. आय थिंक इट इज व्हॅलिड यार. मतलब नवीन कार आहे. भाऊ असं वाजू नाही बिट्टू, असं वाजू नाही. पाय आणि करते मुद्दाम अजून करते. सांगितलं की नको म्हणून. ए चेरीचे पप्पा गाडी चालवतात. तुझी पार्टी कुठे? मधुकुंज प्युअर व्हेजला चाल. सुकी पार्टी झाली. नॉन व्हेजची पार्टी पाहिजे. कुठे देणार तुम्ही सांगणार तिथे. ही व्हेज पार्टी. हे काय बरोबर नाही आहे. आपल्याला प्युअर व्हेज हॉटेलला घेऊन आले तुझे पप्पा. चिकन खायला घेऊन नाही आले. आम्ही आता सगळी फॅमिली जेवायला आलेलो आहोत. नाही नाही काय नाही. आधीच तोंड करायला लागलाय. ते चॅलेंज दिले तुम्हाला आणि आधीच तोंड करायला लागलाय.
मला आवडतं रिमोट खायला. मम्मी तुम्ही त्या गाडीतनं जावा, आम्ही या नवीन गाडीतनं जातो. तुम्ही जुने लोक जुन्या गाडीत, आम्ही नवीन लोक नव्या गाडीत. Let me show you something. Wait. चेरू वरती बघ, तुला नाईट स्काय दिसायला लागले. वरती बघ, झाड बघ, हो कम्फर्टेबल आहे. येस, आमचा लंच झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहेत आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, सबस्क्राईब करा अँड डोंट फॉरगेट टू लाईक दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट. बाय कर चेरी, बाय बाय, वी ऑल लव्ह यू.